यंदाच्या निवडणुकीत मोदी लाट नसून धक्कादायक निकाल लागू शकतात असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉक्टर सुहास पळशीकर यांनी व्यक्त केलं। ते पुण्यात बोलत होते। मोदी सरकारकडून सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक या मुद्द्यांवर जोर दिला जात असला तरी हळूहळू आर्थिक मुद्दे डोकं वर काढत आहेत। बेरोजगारी, विकास झाला नाही हे मुद्द्यांवर भर दिला जात आहे। हे मुद्द्यांवर भर राहिला तर ते निवडणुकीत महत्त्वाचे ठरतील असे सुहास पळशीकर म्हणाले। पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते। पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस पांडुरंग सोंडभोर यावेळी उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील सभेमध्ये प्रत्येक वेळी शरद पवारांना का लक्ष करतात या प्रश्नावर शरद पवार हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते आहेत। शरद पवारांना लक्ष करून त्यांच्या समर्थकांमध्ये चलबिचल निर्माण करण्याचा मोदींचा प्रयत्न असतो। राष्ट्रीय राजकारणात भाजप विरोधात आघाडीमध्ये शरद पवारांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। त्यामुळे नरेंद्र मोदी पवारांना लक्ष करत आहेत असे पळशीकर म्हणाले। 23 मे रोजीचे निकाल देशाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत, कारण भारताचे स्वरूप काय असेल, कशा प्रकारचा समाज असेल ते या निकालातून ठरणार आहे। त्यामुळे या निवडणुकीत निवडून कोण येणार यापेक्षा अनेक प्रश्न गुंतलेले आहेत असे पळशीकर म्हणाले। तिसरा मुद्दा त्यामुळे त्यांच्याकडे जो आहे, जो राष्ट्रवादातूनच निघतो, तो म्हणजे हिंदू राष्ट्रवाद। ह्यानं त्या स्वरूपामध्ये भारत हा हिंदूंचा देश आहे ह्या मुद्द्यावरती लोकांना अपील करणं, आवाहन करणं हे पूर्वापार भारतीय जनता पक्षाचं सूत्र राहिलेलं आहे। कधी कमी महत्वाचं, कधी जास्त महत्वाचं राहिलेलं आहे। आता त्यांना इथून पुढे कदाचित त्या सूत्राकडे जास्त ठळकपणे जावं लागेल, कारण ते केल्याशिवाय उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये आणि मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात या त्यांचा बालेकिल्ला असलेल्या पट्ट्यामध्ये त्यांना टिकाव धरणं अवघड जाईल। तुम्ही जर भारतीय जनता पक्षापुरता विचार केला तर तुम्हाला असं दिसेल की कितीही तुम्ही भारतीय जनता पक्षाबद्दल सॉफ्ट कॉर्नर बाळगून विचार केला, पण जर तुम्ही स्वतः भारतीय जनता पक्षाचे नसाल तर 30 ते 60 जागा त्यांच्या कमी होणं हे अपरिहार्य आहे 2014च्या तुलनेत। त्याच्यापैकी सगळ्यात जास्त जागा त्यांच्या जाणार युपी मध्ये, आणि त्यामुळे युपीत जास्तीत जास्त कम्युनल पोलरायझेशन ज्याला आपण म्हणतो ते होणं हे त्यांच्या दृष्टीने आवश्यक आहे। 72 तास बंदी घाला, त्याने काही फरक पडत नाही। 72 तास बंदी जरी घातली तरी मेसेज जो द्यायचा आहे तो लिहून झालेला आहे, आणि तो मेसेज त्यांच्या दृष्टीने मध्यवर्ती आहे। एकदा तो मेसेज जर गेला तर सपा बसपा युतीचा जो काही वरचष्मा तिथे निर्माण होण्याची शक्यता आहे तो थोडा क्षीण होण्याची, दुबळ होण्याची शक्यता राहते। तसंच पार हरियाणापासून, हरियाणा, राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेश, कदाचित छत्तीसगड सुद्धा, आणि आता महाराष्ट्र त्यांच्याच रांगेत आहे, या सगळ्या पट्ट्यामध्ये अशा प्रकारच्या मुद्द्यांवरून म्हणजे राष्ट्रवाद आणि हिंदुत्व या मुद्द्यांवरून जर प्रचार झाला तर पडून जाणारी जी मतं आहेत, त्यांची जी कमी होणारी मतं आहेत ती थोडीशी तरी टिकण्याची शक्यता आहे। आता हे जे मी म्हणतोय त्याच्यात एक लक्षात ठेवा की भारतीय जनता पक्षाची नॅचरल ताकद, नैसर्गिक ताकद ही 25% आतबाहेर आहे मतांच्या भाषेत, आणि त्यांच्या पुढचं चॅलेंज जे आहे ते दुहेरी आहे। एक तर मतांची टक्केवारी मागच्या एवढी असायला पाहिजे किंवा निदान 28-29 पर्यंत जायला पाहिजे, आणि दुसरं त्यांच्या पुढचं चॅलेंज जे आहे ते म्हणजे ती मतं जिथे जागा मिळतील तिथे मिळाली पाहिजे। त्यांची मतं आंध्र प्रदेशात, तेलंगणात आणि तमिळनाडूत वाढून उपयोग नाही हे लक्षात घ्या। तिथे त्यांची मतं वाढणार आहेत या वेळेला, पण त्यामुळे जागा मिळणार नाही। म्हणजे जिथे मतं जातील तिथे जागा जातील, आणि जिथे मतं मिळतील तिथे जागा मिळणार नाही, हा त्यांच्या पुढचा राजकीय पेच आहे। आणि त्याच्यावर मात करण्यासाठी म्हणून त्यांच्या पुढे असलेला जो एक उपाय आहे तो म्हणजे उत्तर प्रदेशासहित संपूर्ण नॉर्थ आणि वेस्ट या पट्ट्यामध्ये कमीत कमी जागा जातील याची काळजी घेणं, आणि मग ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये ज्या मिळतील त्या ऍडिशनल जागा मिळतील, जो काही लॉस युपी मध्ये होईल त्याची काही प्रमाणात तिथे भरपाई होऊ शकेल। म्हणून त्यांना हे 3 मुद्दे घेऊन या निवडणुकीमध्ये लोकांच्या समोर जावं लागेल। विकास सगळ्यात कमी महत्वाचा मुद्दा, राष्ट्रवाद हळूहळू ज्याचं जादू कमी होती असा मुद्दा, आणि हिंदुत्व। आता ह्याच्या उलट जर विरोधी पक्षांचा आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की काँग्रेस खेरीज बाकीचे जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्याकडे सांगण्यासारखं काहीही नाही या मुद्द्यांबद्दल, राष्ट्रीय पातळीवर बोलण्यासारखं त्यांच्याकडे काहीही नाही। शेवटी मी एवढंच फक्त म्हणेन की 1 एप्रिलला दिसत होतं त्या तुलनेने आता 15 दिवसांनी
ही निवडणूक काही प्रमाणात तरी चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झालेली तरीही आहे. याचं कारण 1 एप्रिलला दिसणारं राष्ट्रवाद, पुलवामा, सुरक्षितता, हवाई हल्ले यांचं आकर्षण आणि अपील हे झपाट्याने 15 दिवसामध्ये शांत झालेलं आहे. म्हणजे तुम्ही जर आज जाऊन लोकांना विचारलं की भारताच्या हवाई हल्ल्यांसाठी तुम्ही कुणाला क्रेडिट द्याल, तर माझ्या मते सगळे लोक अजूनही निसंकोचपणे मोदींना ते क्रेडिट देतील. भारताच्या सुरक्षेसाठी कोण योग्य आहे असं जर विचारलं तर लोक म्हणतील मोदी आणि त्यांचा पक्ष. पण निवडणुकीत फक्त तोच प्रश्न शिल्लक राहत नाही, हे गेल्या 15 दिवसात आपल्याला दिसायला लागलेलं आहे. आणि ते जर या प्रमाणातच राहिलं, आता ज्या प्रमाणात हे आकर्षण ओसरलेलं आहे ते जर तसंच राहिलं तर ही निवडणूक चुरशीची बनू शकते. या निवडणुकीमध्ये अजूनही अनेक नवे मुद्दे येत्या 15 दिवसात ते 3 आठवड्यामध्ये येऊ शकतात. म्हणून या निवडणुकीकडे बघताना मला असं वाटतं की निवडणूक पूर्व सर्वेक्षण काय म्हणतात याच्यापेक्षा आणि आघाड्या का झाल्या नाही आणि त्या झाल्या असत्या तर काय झालं असतं याच्यापेक्षा आत्ता कोणत्या पद्धतीने वेगवेगळे पक्ष प्रचार करतायत आणि त्यांच्या या प्रचारांचा परिणाम कोणत्या राज्यात कसा होईल हे आपल्याला पाहण्याची गरज आहे. ते जर पाहिलं तर या निवडणुकीचा 23 मेला जो निकाल लागणार आहे तो काय असेल हे जरी सांगता आलं नाही तरी निदान 23 मेला धक्का बसणार नाही. एवढी आपली तयारी आपण जर या पद्धतीने पाहिलं तर होऊ शकेल.